सलाम सातारा. सलाम सातारा या कार्यक्रमात मी स्वप्नील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात. आज मी आहे साताऱ्यातील त्रिपुटी या ठिकाणी. आज विशेष कार्यक्रमामध्ये आज आहे नागपंचमी. या नागपंचमीच्या सणानिमित्त आज त्रिपुटीत आपण कार्यक्रम घेतोय. माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल भरपूर महिला या ठिकाणी आहेत. या महिलांमध्ये आज आपण कार्यक्रम घेतोय. या कार्यक्रमाचं स्वरूप आहे हे नागपंचमी या विशेष आहे आणि या कार्यक्रमात आपण या ठिकाणी जमलेल्या महिलांना प्रश्न विचारणार आहोत, उत्तरं जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याबरोबर अनेक खेळसुद्धा खेळणार आहोत. त्याचबरोबर जे कोणी या 3 प्रश्नांचे अचूक उत्तर देणार आहेत, या खेळात सहभागी होणार आहेत, त्यांना आपण देणार आहोत बक्षिसं या कार्यक्रमात सलाम सातारा मार्फत. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह सातारा. तर सुरुवात करूया या कार्यक्रमाला. सर्वात प्रथम या कार्यक्रमाचे रूपरेषा किंवा नागपंचमी या सणाविषयी जाणून घेऊयात या महिलांकडून. आपलं नाव सांगा आणि आजचा कार्यक्रम आज आपण घेतो या ठिकाणी, तर काय सांगाल? नलिनी शंकर जाधव, राहणार त्रिपुटी, तालुका कोरेगाव. नागपंचमी हा श्रावण महिन्यातला अतिशय महत्त्वाचा सण आहे. महिलांसाठी फारच चांगला याच्यातला सण आहे. आपल्याला माहितीच आहे, श्रावण महिना म्हटलं हा सर्वत्र पवित्र आणि चांगल्या प्रकारचा महिना मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये सर्व महिलांची याची रेलचेल असते. महिलांना विविध कार्यक्रमात भाग घेता येतात, विविध सण साजरे करता येतात आणि त्या निमित्ताने महिलांना फार मोठ्या ह्याच्यामध्ये हे करता येतं. त्याच्यामुळे हा श्रावण महिन्यातला हा पहिलाच सण आहे नागपंचमी. महिला अतिशय उत्साहाने हा फार चांगल्या पद्धतीने साजरा करतात. पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. आजकाल पारंपरिक सण हे राहिले नाहीयेत. पूर्वीप्रमाणे जसं महिला पूर्वीच्या अगदी सकाळपासून याच्यात जाणं किंवा वारुळा प्रदक्षिणा घालणं किंवा पूजा करणं अशा सगळ्या प्रकारचे विविध कार्यक्रम करत होते. अजूनही जातील आपल्यापैकी मराठा समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये नागपंचमीसाठी सगळ्या महिला अतिशय उत्सुकतेने भाग घेऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करतात आणि चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी आपल्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. आज आपण इथे आलात, आमच्या गावामध्ये आलात त्रिपुटीमध्ये आणि आमच्या महिलांना हा कार्यक्रम विशेष करून ह्या महिलांसाठी तुम्ही हा कार्यक्रम घेतात, अतिशय चांगली आनंदाची गोष्ट आहे. त्या पद्धतीने असंच नवीन प्रकार किंवा चांगल्या प्रकारचे सण असतील तर आम्ही निश्चितच साजरे करू. आपण आपल्या पाठीशी राहा. आमच्या महिला तुम्हाला नेहमीच प्रतिसाद देतील आणि जरा महिलांना सुद्धा मार्गदर्शन झालं तर चांगल्या प्रकारे फार बरं होईल. अगदी तुम्ही योग्य सांगितलं. श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा महिना मानला जातो महिलांच्या दृष्टिकोनातून. कारण की श्रावण महिन्यात ऊन पावसाचा जरा खेळ चाललेला असतो. कधी ऊन तर कधी पाऊस अशी रेलचेल चालू असते आणि या काळामध्ये शेतकरी शेतामध्ये वेगवेगळे पिकांची पेरणी करत असतो. तसंच आपल्या सासूरवासी असलेली जी महिला असते ती आपल्या माहेरी या सणानिमित्त येत असते आणि या श्रावण महिन्यातला पहिला सण जो हा नागपंचमी, या सणापासून महिलांसाठी अनेक सण या ठिकाणी माहेरी घेऊन येण्यासाठी कारणीभूत ठरतात. अशाच काही महिला आहेत की ज्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत, या सणाविषयी जाणून घेणार आहोत. आपलं नाव? माझं नाव सौमंगल प्रकाश भोयटे. आणि आपण काय करता? मी गृहिणी आहे. आणि श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आज नागपंचमी आहे. काय सांगाल नागपंचमीविषयी तुम्हाला काय वाटतं? नागपंचमी म्हणजे कसं श्रावण महिन्यातला हा पहिला सण आहे आणि महिलांसाठी आणि आपण कसं आपल्या धर्मात कुठल्या ना कुठल्याची त्या निमित्तानं आपण नागोबाची पूजा करतो आणि कसं त्या निमित्तानं म्हणजे आपल्याला कळतं की कुठल्याही प्राण्यावर ह्याच्यावर कशा नाग म्हणजे शेतकऱ्याचा मित्र आहे. उंदीर वगैरे असतात ते खातो, शेताची राखण करतो. म्हणजे नागाचं महत्त्व कळावं यामुळे आपल्या हिंदू धर्मात परंपरेनुसार हा सण चालत आला आणि हा चालू ठेवण्यासाठी महिला 100% प्रयत्न करत असतात आणि अशीच परंपरा ही चालू राहणार. अगदी तुम्ही सांगितलं की महिलांसाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो. तसंच
नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असतो असंही त्यांनी सांगितलं, कारण की याचं कारणही तसंच उघड आहे. कारण की शेतामध्ये अनेक पिकं घेत असताना त्या पिकांची नासधूस ही उंदरांमार्फत होत असते, घुसींमार्फत होत असते आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी हा साप या ठिकाणी किंवा नाग या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो आणि अशा नागदेवतेची पूजा महिला शेतकरी वर्ग हा करत असतो. आणखी काही महिला आहेत त्यांच्याशी विचारूया. आपलं नाव सांगा. श्रेगा प्रदीप निवगुडे. आजचा सण तुम्ही कसा साजरा करता? आजचा सण हा सगळ्यात एकदम उत्तम छान असतं. आम्ही सकाळच्या लवकर उठून शिनी वारवळ्याला पूजा लह्या वगैरे नेऊन शिनी आणि भाव मानला जातो त्याला सध्यामध्ये आम्ही. आणि नागाची पूजा एवढी महत्त्वशीर आम्ही मस्तपैकी करतो का नाही की आम्हाला ती भाव असल्याप्रमाणेच आम्हाला मस्त वाटतं. दूध ही सगळं आम्ही त्याला घालून शिनी मग येतो. पोळ्याचा जेवण वगैरे केल्यानंतर मग आम्ही खेळ खेळायला जातो. माहेरी पुरी येते ती छान वाटते. याच्या संघ बोलायला त्या संघ बोलायला एकदम मस्त वाटतं आम्हाला श्रावण महिन्यात. तर असा हा सण साजरा केला जातोय. आपलं नाव? माझं नाव शोभा सुदाम शिर्डे. आजचा सण तुम्ही कशा प्रकारे साजरा करता? आम्ही सकाळी नागोबाला पूजा करतो वारवाला आणि सुवासिनी हळदी कुंकू लावून फेरा मारतो, गाणी म्हणतो, जुम्माफोडी खेळतो आणि आनंद महिला आजचा दिवसाचा आनंद लुटतो. अशा प्रकारे साजरा करतो. तर अशा प्रकारे हा सण साजरा होतो या ठिकाणी. आज आहे नागपंचमी आहे. नागपंचमीचा सण साजरा करत असताना या ठिकाणी महिला सांगतात की कशा प्रकारे ह्या सणाचं महत्त्व आहे आणि या सण कशा प्रकारे साजरा केला जातो. आणखी काही महिलांशी चर्चा करूयात, जाणून घेऊयात की नक्की आजचा सण त्या कशा प्रकारे साजरा करतायत आणि काय वाटतं त्यांना. आपलं नाव? आजचा सण कसा साजरा करतात तुम्ही? आजचा पारंपरिक पद्धतीनुसार करतो. आदल्या दिवशी नागोबाचा उपवास धरला जातो. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करून वारुळाची पूजा केली जाते. हा बहीण भावाचा उपवास म्हणून धरला जातो. आणि मग नंतर सगळ्या महिला एकत्र जमून खेळ खेळत असतो. बरं, खेळामध्ये काय काय खेळता तुम्ही? हे असे झिम्मा फुगडी, आणखीन पेर धरून नाचतात महिला. तर अशा प्रकारे अनेक वेगवेगळे खेळही खेळले जातात. या नागपंचमीच्या विषयी भरपूर महिलांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असताना नागपंचमीचं महत्त्व आपण जाणून घेतलं, महिला कशा प्रकारे हा खेळ खेळतात हे जाणून घेतलं. सलाम सातारा या कार्यक्रमात आम्ही विचारतो 3 प्रश्न. 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना मिळतं हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. तर सुरू करूयात, प्रश्नांची उत्तरे घेऊयात आणि जाणून घेऊयात प्रश्नांची उत्तरं आणि देऊयात आकर्षक गिफ्ट. आपलं नाव? सातारामध्ये आपण राहतो. साताऱ्यातली वेगवेगळे पर्यटन स्थळं तुम्ही पाहिले असतील. हो, पाहिले की आपले कास पठार, अजिंक्यतारा पाहिलेत पण नाव आठवत नाही. आणि आजचा सण तुम्ही कसा साजरा करता? आज नागपंचमी आहे, कशी साजरी करता? कशी म्हणजे हे नागोबाचं सण आहे, म्हणजे वारवळाला जाऊन हा बायकांचा सण आहे. तर आता आम्ही खेळ वगैरे खेळलो. तुम्ही आल्याबद्दल तर आम्हाला खूपच म्हणजे आनंद झाला. लोक सातारा सलाम सातारा माध्यमातून जे हे कार्यक्रम घेतलाय त्याबद्दल तर मला म्हणजे समाधानकारक वाटतं आणि आमच्या बायकांना पण चांगलं वाटतं. या कार्यक्रमात आम्ही विचारतो 3 प्रश्न. 3 प्रश्नांची अचूक उत्तरे देता येतात. तुम्हाला मिळेल हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, रामायण ऐकले माहिती आहे? रामायण हो, आहे की. रामायणामध्ये श्रीराम, भगवान श्रीराम यांच्या आईचं नाव काय होतं? कौशल्या. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या वाजवा. तुमचं नाव काय? तुमचं नाव? पुष्पा कांबळे. यांनी पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय. यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवत राहू द्या. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, नागपंचमी हा सण मराठी महिन्यांपैकी कोणत्या महिन्यामध्ये येतो? श्रावण. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. 2 प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेत. आता तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देता येतं. तुम्हाला मिळणार आहे आकर्षक हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. तिसरा प्रश्न विचारण्या अगोदर तुमच्या त्रिपुटी या गावाविषयी आम्हाला सांगा. त्रिपुटी गावाविषयी काय माहिती आहे तुम्हाला? काय त्रिपुटी गावात तुमच्या कुणाची समाधी आहे किंवा ह्या भागाविषयी काय सांगाल? त्रिपुटी गावात आमच्या गोपालनाथ महाराजांचं समाधी आहे आणि एक त्यांचं आसन म्हणून एक गावात पण मंदिर आहे. आणि हे आता नवीनच आमच्या इथं हे दत्त मंदिर झालेलं आहे. तसेच आमचं ग्रामदैवत म्हणून पद्मावती हे ग्रामदैवत आहे.
तर असेही यांनी या ठिकाणची माहिती सांगितलेली आणि खूप चांगल्या प्रकारे यांनी या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे आणि तुम्ही 2 प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेत. आता तुम्हाला विचारतो मी तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देताय तर तुम्हाला मिळणार आहे हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, मनाचे श्लोक म्हणतो आपण, मनाचे श्लोक म्हणतो आपण, माहिती आहे? पण म्हणायला येत नाही. बरं, काय हरकत नाही. माझा प्रश्न असा आहे, मनाचे श्लोक हे कोणी लिहिले? मनाचे श्लोक कोणी लिहिले? रामदास स्वामी. तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे आणि यांना मिळतंय हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजत राहू द्यात. 3 प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेले पहिले विजेते आज आपल्याला या ठिकाणी भेटले. तुमचं नाव सांगा आम्हाला. नानाजीराव कांबळे. यांनी 3ही प्रश्नांचे अचूक उत्तर दिले. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजत राहिल्या. या ठिकाणी आज आपण आहे त्रिपुटी या गावामध्ये. या ठिकाणी आपण विचारतोय प्रश्न, जाणून घेतोय उत्तर आणि देतोय हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचे कुपन. आत्ताच पहिला विजेता आपल्याला मिळालेला आहे. आणखी काही प्रश्न आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत, उत्तरं घेणार आहोत आणि या ठिकाणी गिफ्टही देणार आहोत. पण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. अजिंक्यतारा साखर पेरा कंदी पेढे दुग्धाच्या गाया विजयी तोरण महाराष्ट्राचे या नगरीला प्रणाम. बोला सलाम सातारा. अशा सर्व घटकांची माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये उपलब्ध. आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 9623 680 799. महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया. तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता ढाबा क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर. तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. कभी कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता. मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ. तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं. ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है. तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया. इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं.
महाराष्ट्राचे या नगरीला प्रणाम. बोला सलाम सातारा. अशा सर्व घटकांची माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये उपलब्ध. आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 9623 680 799. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मी स्वप्नील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये. आज मी आहे साताऱ्यातील त्रिपुटी या ठिकाणी विचारतोय प्रश्न, जाणून घेतोय उत्तरं आणि नागपंचमी विशेष या भागामध्ये देऊयात आणखी गिफ्ट. आणखी काही महिला आहेत त्यांना प्रश्न विचारूयात, जाणून घेऊयात उत्तरं आणि देऊयात आकर्षक गिफ्ट. आपलं नाव? माझं नाव सुषमा प्रमोद शेळगे. आपण काय करता? मी एक गृहिणी आहे. आणि आज नागपंचमी आहे, तुम्ही कशा प्रकारे हा सण साजरा करता? नागपंचमीचा सण म्हणजे आदल्या दिवशी उपवास असतो, दुसऱ्या दिवशी मग वारुळाची पूजा वगैरे करतो, पुरणपोळ्याचा नैवेद्य करतो. आणि हा सण महत्त्वाचा म्हणजे ज्या नवीन लग्न झालेल्या असतात सासूरवाशिणी त्यांच्यासाठी हा सण म्हणजे अत्यंत याचा असतो, महत्त्वाचा असतो. का तर त्यांना माहेरी यायला चान्स मिळतो, आपल्या मैत्रिणींबरोबर खेळायला बोलायला वेळ मिळतो, आपलं हितगुज सांगायला मिळतं. त्यासाठी हा सण म्हणजे महिलांसाठी खूपच आहे, आवडता असा आहे सगळ्यात. आणि विशेष म्हणजे महिलांना नटण्याची आवड असते आणि या नटण्यासाठी ह्या सणाला फुल परवानगी असते. तुम्ही अगदी मनापासून पाहिजे तसं करू शकता. अगदी अगदी. आणि हा सण महिलांचा सण आहे आणि महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. तुमचा हा सण आहे. तुम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा माहेरला आला असाल लग्नानंतर, त्यावेळेचा सण तुम्हाला आठवतो? कसं वाटतं त्यावेळी? काय वाटत होतं? काय भावना होत्या त्यावेळेला? म्हणजे कसं आपण सासरहून आलेलो असतो, आपल्या मैत्रिणींना आपल्या जे अनुभव आलेले असतात ते त्यांना ऐकायचे असतात. त्यांच्याकडे जीवनात काय झालेलं असतं आपण नसताना ते आपल्याला ऐकायचं असते. त्याच्यामुळं फार मोठी उत्सुकता, आनंद आणि हे असते, एक औत्सुक्य असते फार मोठं. आणि तुम्ही लग्नानंतर घर सोडून नवऱ्याच्या घरी जाता आणि तिकडचे राहणं असतं आणि ते सोडून पुन्हा मग तुम्ही तुमच्या घरी येत असता, तो एक वेगळाच अनुभव असतो. हो बरोबर आहे. ते एक असते आतमधून एक हुरहुर असते की आपण तिकडून सोडून आलेलो असतोय. नवीन म्हणजे नातं असतंय ते वेगळंच असतंय, जरा ओलावा जास्तच असतंय त्याच्यामुळं. मग आता याच्यावरती एकदा एक नाव घेणं साहजिकच आहे. एकदा नाव घेतलं पाहिजे. नाव घ्या. जाईजुईच्या वेलीखाली नागिन घेते विसावा, प्रमोदरावांच्या नावांना सर्वांचा आशीर्वाद असावा. जोरदार टाळ्या होत्यात. सुंदर नाव घेतलेलं आहे. आणि आज नागपंचमी आहे. नागपंचमीच्या निमित्त आज आपण त्रिपुटी या गावामध्ये महिलांबरोबर हा कार्यक्रम साजरा करतोय, सलाम सातारा या कार्यक्रमात. आम्ही या कार्यक्रमात विचारतो 3 प्रश्न. 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना मिळतं हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, अश्विन शुद्ध प्रतिपदा हा दिवस काय म्हणून आपण साजरा करतो? अश्विन शुद्ध प्रतिपदा लट्टे गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करतो. अश्विन शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? काय हरकत नाही, पुढे जाऊयात. तुमचं नाव? आपण काय करता? रोहित. काय वाटतं या सणाबद्दल आणि या सणाच्या उत्सुकतेबद्दल काय वाटतं? नागपंचमी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच महिलांसाठी महत्त्वाचं सण असतंय. सगळ्यांना माहेर जायला मिळतं या सणानिमित्त. मराठी महिन्याचा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे. माझा तुमच्यासाठी प्रश्न पहिला, अश्विन शुद्ध दशमी हा दिवस काय म्हणून साजरा करतो? दसरा. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. तुमचं नाव आम्हाला कळू द्या. यांनी पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आता तुम्हाला मी दुसरा प्रश्न विचारणार आहे. माझा दुसरा प्रश्न, 4 वेदांमध्ये पारंगत असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? माझा प्रश्न पुन्हा एकदा, 4 वेदात पारंगत असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? काही हरकत नाही, पुढे जाऊयात. आणखी काही लोक आहेत, त्यांना प्रश्न विचारूयात, जाणून घेऊयात उत्तरं. आज आपण आहोत त्रिपुटी या ठिकाणी नागपंचमी विशेष कार्यक्रम घेतोय. या ठिकाणी पहिल्या भागामध्ये आपण विचारले प्रश्न, जाणून घेतली उत्तरं आणि या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना दिलं आपण हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचे कुपन. आता माझ्या पाठीमागे आहेत भरपूर लेडीज आहेत. त्या लेडीजमध्ये आपण खेळ खेळणार आहोत. आपल्याबरोबर आहे, तुझं नाव सांग.
आर्यन आता आपल्या बरोबर आहे आणि माझ्याकडे आहेत या ठिकाणी जमलेल्या महिलांची नावं लिहिलेल्या चिठ्ठ्या माझ्याकडे आहेत आणि या चिठ्ठ्यांमधून 2 चिठ्ठ्या आपण काढणार आहोत आणि या 2 चिठ्ठ्यामध्ये ज्या महिलांची नावं येणार आहेत त्या 2 महिला हा पुढचा आपला खेळ खेळणार आहेत. त्या 2 चिठ्ठ्या कोण असणार आहेत, त्या 2 महिला कोण असणार आहेत हे आपण आता बघूया. आर्यन, या बॉलमध्ये तुला 2 चिठ्ठ्या काढायच्या. किती चिठ्ठ्या काढणार? 2. पहिली चिठ्ठी काढ आणि पहिल्या चिठ्ठीमध्ये नाव आहे सौ सुनंदा यादव. सुनंदा यादव या ठिकाणी आहेत. पहिल्या या खेळ खेळणार आहेत. तुमचं नाव? आणि तुम्ही काय करता? आणि कोण आले आता या ठिकाणी तुमच्या बरोबर? एकटीच आलाय. आणि कुठे राहता तुम्ही? म्हणजे त्रिपुटीच्याच आहात. आणि आज नागपंचमी सण आहे, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, आनंद नागपंचमीचा साजरा करतो. तुम्ही कसा साजरा करता नागपंचमी? नागोबाला जातो, पोळ्या करतो, दिंड करायची नागोबाला, लाह्या न्यायच्या, पूजा करायची. आता तुम्ही एक सुंदरसा खेळ खेळणार आहेत. या खेळामध्ये जर तुम्ही विजेता ठरणार आहात तर तुम्हाला मिळणारे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. तुमच्या बरोबर कोण भाग्यवान लेडीज, कोण महिला खेळणार आहे हे आपण आता चिठ्ठीमध्ये बघूया. आर्यन, पहिला आपण महिला निवडलेली आहे, आता आपल्याला दुसरी महिला निवडायची आहे. आता तुला आणखी एक चिठ्ठी काढायची आहे. एक चिठ्ठी काढ. आता दुसरी कोण महिला आहे की जी या खेळामध्ये सहभागी होणार आहे? या खेळामध्ये सहभागी होणारी दुसरी महिला आहे वैशाली पंडित. आता खेळाची सुरुवात. खेळामध्ये 2 स्पर्धक आपल्या बरोबर आहेत. त्या 2 स्पर्धकांना या ठिकाणी असलेले बिस्किट 1 मिनिटात संपवायचे आहेत. जो सर्वात अगोदर बिस्किट संपवणारे किंवा सर्वात जास्त बिस्किट संपवणारे तो ठरणारे या खेळाचा विजेता. या ठिकाणी आपल्या बरोबर 2 स्पर्धक आहेत. आपलं नाव? सुनंदा मधुकर यादव. आणि आपण कुठे राहता? गावात उखाणा घ्या. महादेवाच्या पिंडी बेलवाती वाकून मधुकरांचं नाव किती सर्वांचा मान राखून. जोरदार टाळ्या होत्या. आपलं नाव? वैशाली गजानन पंडित. उखाणा? तिरंगी झेंड्याला अशोकचक्राची खून गजानन पंचांचं नाव घेते पंडितांची सून. जोरदार टाळ्या होत्या. तर हे 2 स्पर्धक या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी माझ्यासमोर आहेत बिस्किट. या बिस्किट 1 मिनिटात जास्तीत जास्त तुम्हाला बिस्किट संपवायचे आहेत. तुमचे बिस्किट तुमच्या समोर आहेत, प्लेटमध्ये बिस्किट आहेत. 1 मिनिटात तुम्हाला ही जास्तीत जास्त बिस्किट संपवायचे आहेत. जो जास्त बिस्किट संपवणार आहे तो ठरणार आहे या ठिकाणी विजेता. आणि तुमची वेळ सुरू होते ही आत्ता. टाळ्या होत्या. लवकरात लवकर तुम्हाला बिस्किट संपवायचे आहेत. जो सर्वात जास्त बिस्किट खाणार आहे तो ठरणार आहे या खेळाचा विजेता. तुमचे 30 सेकंद झालेले आहेत. पटकन खायचे. जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी. 40 सेकंद झालेले आहेत. 45 सेकंद. शेवटचे 10 सेकंद राहिलेले आहेत. जास्तीत जास्त बिस्किट संपवायचे तुम्हाला. 8, 7, 6, 5, 4, 3, 2. तुमची वेळ या ठिकाणी संपलेली आहे. खेळामध्ये 2 स्पर्धक सहभागी झाले होते आणि त्या 2 स्पर्धकांना या ठिकाणी बिस्किट खाण्याची स्पर्धा होती. या बिस्किट खाण्याच्या स्पर्धेमध्ये विजेते ठरलेले आहेत या ठिकाणी वैशाली वहिनी. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाला आणि या ठिकाणी जवळपास 5 बिस्किट तुम्ही संपवलेले आहेत? खूप छान वाटतंय आणि पहिलीच वेळ आहे त्यामुळे आनंद भरपूर होते, व्यक्त करता येत नाही. पोळ्या बनवल्या होत्या? खाल्ल्या नाहीत बहुतेक. अर्धीच खाल्ली, त्यामुळे इकडे बिस्किट भरपूर खाल्लेले. तुम्ही पोळ्या खाल्ल्या त्यामुळे इकडे बिस्किट कमी केली. सकाळी कळालं असतं तर कमी पोळ्या खाल्ल्या. काय हरकत नाही. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ज्या विजेत्या ठरलेल्या आहेत त्या वैशाली वहिनी यांना
लोकवृत्त चॅनल आणि सलाम सातारा या कार्यक्रमामार्फत मिळत आहे एक आकर्षक गिफ्ट हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कुपन। यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजत राहतात। असेच अनेक काही खेळ आहेत, हेही खेळ खेळूयात, आणखी काही महिलांना या खेळामध्ये सहभागी करूयात। खेळ वेगळा, महिला वेगळ्या आणि बक्षीसही वेगळी। अजिंक्य तारा साखर पेरा कंदी पेढे दुग्धाच्या घरात विजयी तोरण महाराष्ट्राचे या नगरीला प्रणाम। बोला सलाम सातारा। अशा सर्व घटकांची माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये उपलब्ध। आजच खरेदी करा। अधिक माहितीसाठी संपर्क 9623 680 799। सलाम सातारा कार्यक्रमात आणखी एक खेळ, या ठिकाणी आणखी काही चिठ्ठ्या आहेत, आणखी काही महिला आहेत। या खेळामध्ये आता माझ्याकडे आहेत काही ग्लास आहेत, प्लास्टिकचे ग्लास आहेत। ह्या ग्लासांचा हा खेळ आहे। या खेळामध्ये कोण दोन स्पर्धक सहभागी होणार हे आपण पाहूयात। या काही माझ्याकडे चिठ्ठ्या आहेत, या चिठ्ठ्यांमध्ये कोण या दोन स्पर्धक हा खेळ खेळणार ते पाहूयात। या ठिकाणी तुझं नाव सांग मला। तुला करायचं काय तर या ठिकाणी बाउल आहे, त्या बाउलमध्ये काही चिठ्ठ्या आहेत, त्या चिठ्ठ्यांमध्ये दोन चिठ्ठ्या तुला निवडायच्यात। कोण त्या दोन विजेते ठरणार आहेत, कोण त्या दोन स्पर्धक ठरणार आहेत हे आपण पाहूयात। पहिली चिठ्ठी, पहिलं नाव की ज्या या खेळात सहभागी होणार आहेत ते नाव आहे भाग्यश्री जगन्नाथ चव्हाण। जोरदार टाळ्या होत्या। तुझं नाव? भाग्यश्री जगन्नाथ चव्हाण। तू कितवीत आहेस? 13वी। काय करायला आवडतं? मला स्वयंपाक करायला खूप आवडतं। काय 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 स्पेशल बनवू शकतेस? स्पेशल असं घरातलं म्हणजे पूर्ण जेवण वगैरे बनायचं, पण असं स्पेशल असं बनवायचं म्हणलं तर मी पुरणपोळीचा स्वयंपाक मला बनवायला खूप आवडतं। आजच्या पोळ्या म्हणजे तूच बनवल्या असतील? हा, मीच बनवले। मग आमच्या प्रेक्षकांना बोलवणार की नाही या पोळ्या खायला? या की, बोलवते की। काय हरकत नाही। आज त्रिपुटीमध्ये आपण आहोत, या ठिकाणी खेळ खेळतोय। या ठिकाणी पहिले स्पर्धक आता आपल्या बरोबर। या खेळात पहिले स्पर्धक मिळालेले आहेत। आता दुसरे स्पर्धक कोण ठरणार हे पाहूयात। दुसरी चिठ्ठी तुला काढायची आणि या खेळामध्ये दुसरे स्पर्धक कोण असणार हे स्पर्धक आपण या ठिकाणी आता पाहतोय। या ठिकाणी दुसरे स्पर्धक आहेत आशा गायकवाड। यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या। या खेळामध्ये दोन स्पर्धक आता आपल्याला मिळालेले आहेत। या दोन स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या होत्या। तुझं नाव? भाग्यश्री जगन्नाथ चव्हाण या ठिकाणी पहिले स्पर्धक आहेत। दुसरे स्पर्धक, तुमचं नाव? जोरात सांगा जर आमच्या श्रोत्यांना समजून। आशा संपत गायकवाड। ह्या दुसरे स्पर्धक आहेत। एक नाव घ्या, उखाणा घ्या। बुद्धाच्या मूर्तीला लावली मेणबत्ती, संपत गायकवाड माझे पती, मी त्यांचे सौभाग्य। जोरदार टाळ्या होत्या। तर या ठिकाणी दोन स्पर्धक आपल्याला मिळालेले आहेत। माझ्याकडे या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील ग्लास या ठिकाणी आहेत। हे ग्लास दोन्ही स्पर्धकांना समान ग्लास दिले जातील। त्या ग्लासचा पिरॅमिड त्यांना तयार करायचे। 30 सेकंदाची वेळ। 30 सेकंदात सर्वात जास्त उंच पिरॅमिड तयार करणारा व्यक्ती ठरेल या ठिकाणी या खेळाचा विजेता। यांच्यासाठी दोन्ही स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या होत्या। ही वेळ सुरू होते ही आता। अर्ध्या मिनिटाचा वेळ आहे। तुम्हाला लवकरात लवकर जास्तीत जास्त मोठा पिरॅमिड तयार करायचा आहे आणि जो जास्तीत जास्त मोठा पिरॅमिड तयार करणार आहे तो ठरणार आहे या खेळाचा विजेता। शेवटचे 15 सेकंद राहिलेले आहेत। लवकरात लवकर शेवटचे 10, 8, 9, 7, 6, 5, 4, 3, 2, 1।
खेळामध्ये सहभागी झाल्या होत्या भाग्यश्री आणि आशा वहिनी. या दोघींनी या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न केला. या ठिकाणी ग्लासचा पिरामिड तयार करायचा होता आणि जो सर्वात अगोदर अर्ध्या मिनिटामध्ये सर्वात मोठा पिरामिड तयार करणार होता त्यांना ठरणार होते या खेळाचे विजेते. तर या ठिकाणी आपल्याला दिसू शकेल या ठिकाणी भाग्यश्री हिने सर्वात मोठा पिरामिड तयार केलेला आहे. जोरदार टाळ्या होत्या तिच्यासाठी. या खेळात सहभागी झाला, कसं वाटलं? काय हरकत नाही. तुमच्या स्पर्धकांनी तुमच्या प्रतिस्पर्धींनी या ठिकाणी खेळ जिंकलेला आहे. तुला काय वाटलं खेळ खेळताना? खूप आनंद झाला. ह्या आधी शाळेमध्ये खूप म्हणजे खेळ खेळले होते, पण असा हा खेळ खेळताना खूप आनंद वाटतो, असा सांगता नाही. जोरदार टाळ्या होत्यात भाग्यश्रीसाठी. या ठिकाणी ती ठरलेली आहे या खेळाची विजेती आणि हिला मिळतंय हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह सलाम सातारा कार्यक्रमामार्फत आकर्षक जेवणाचं कुपन. या कुपनावरती 2 व्यक्तींसाठी जेवण फ्री असणार आहे. जोरदार टाळ्या होत्यात. असेच अनेक खेळ खेळणार आहोत. या कार्यक्रमात सहभागी होणार आहोत. आणखी काही महिला आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. हा खेळ कशा प्रकारे रंजक होत जातोय, हा कार्यक्रम कशा प्रकारे या ठिकाणी खेळला जातोय हे आपण पाहूयात. पण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. अजिंक्यतारा साखर पेरा कंदी पेढे दुग्धाच्या धारा विजयी थोरड महाराष्ट्राचे या नगरीला प्रणाम. बोला सलाम सातारा. अशा सर्व घटकांची माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये उपलब्ध. आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 9623 680 799. महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया. तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता ढाबा क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर. तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल, और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. कभी कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता. मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ. तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छे लगी, और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं. ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है. तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया. इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं.
विश्वासाचे या नगरीला प्रणाम. बोला सलाम सातारा. अशा सर्व घटकांची माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये उपलब्ध. आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 9623 680 799. शांतता. आणखी एक खेळ. या खेळामध्ये 2 स्पर्धक सहभागी होणार. या 2 स्पर्धकांना एक विलक्षण खेळ खेळायचा आहे. या स्पर्धेमध्ये कोण खेळणार हे ठरेल. या चिठ्ठींमधून कोण ठरतंय बघूया. बाळा याच्यातली एक चिठ्ठी उचल. कोण ठरेल या खेळामध्ये खेळणारा स्पर्धक पाहूयात. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळणारा पहिला स्पर्धक आहे कलिशा सुतार. जोरदार टाळ्या होऊ द्या. स्पर्धेमध्ये पहिले स्पर्धक मिळालेत. आपलं नाव? कलिशा दत्तात्रय सुतार. आपण कुठं राहता? त्रिपुटीमध्ये. आणि काय करता? अंगणवाडीमध्ये. अंगणवाडीमध्ये असतं. लहान मुलांना शिकवताना खूप कसरत करावी लागत असेल. खूप आनंद वाटतो त्यांना शिकवताना. आनंद वाटतो. काय वाटतंय ह्या लहान मुलांना पहिल्यांदा घडवत असतात तुम्ही लोक? खरं तर घडवत असता आणि त्यानंतर हे शाळेमध्ये जात असतात. कशी कसरत होते? काय वाटतं तुम्हाला? डान्स सांभाळून घ्यावं लागतं, शिस्त वगैरे लावायला लागते, त्यांना पळापळ करताना पडले घडले बघावं लागतं. तुमच्या या कार्यास आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता यांच्याबरोबर कोण खेळणार पाहूयात चिठ्ठ्यांमधून. बळा आणखी एक चिठ्ठी उचल. आता यांच्याबरोबर स्पर्धक कोण खेळणार हे पाहूयात. या ठिकाणी दुसरे स्पर्धक कोण ठरणार या खेळामध्ये? दुसरे स्पर्धक या खेळामध्ये खेळणारे आहेत सुजाता माने. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. या स्पर्धेमध्ये दुसरे स्पर्धक आहेत. तुमचं नाव? सुजाता प्रभाकर माने. हे दुसरे स्पर्धक या ठिकाणी आहेत. 2 स्पर्धक आपल्याला या खेळासाठी मिळालेले आहेत. खेळामध्ये काय घडणार, कसं घडणार? या ठिकाणी आहे एक शिडी. या शिडीमध्ये मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाहून हा बॉल या ठिकाणाहून त्या शिडीमध्ये टाकायचा आहे. जो बॉल या ठिकाणी शिडीमध्ये टाकेल, पहिल्या रखान्यामध्ये टाकणारा बॉल त्याला मिळेल 1 गुण. दुसऱ्या रखान्यामध्ये पडलेला बॉल 2 गुण. तिसऱ्या रखान्यामध्ये पडणार बॉल 3 गुण. तसंच 4 गुण. आणि शेवटच्या 5व्या खानामध्ये पडला बॉल तर 5 गुण मिळतील. प्रत्येकीला 10 चान्स मिळतील. 10 चान्समध्ये कोण जास्त गुण मिळवेल हे पाहूयात आपण. तुमचं नाव आमच्या श्रोत्यांना पुन्हा एकदा कळू द्या. कलिशा दत्तात्रय सुतार. तुम्हाला मिळत आहेत आता 10 चान्स. या 10 चान्समध्ये तुम्ही किती गुण मिळवताय हे आपण पाहूयात. सात चान्स झालेत. या 7 चान्समध्ये तुम्ही एकही गुण मिळवू शकलेला नाही. आता तुमची वेळ. तुम्ही किती या ठिकाणी गुण मिळवणार हे आता आपण पाहूयात. पहिला चान्स या ठिकाणी तुम्ही 10 चान्समध्ये 9 गुण मिळवलेले आहेत. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. तुमचं नाव सांगा आम्हाला. सुजाता प्रभाकर माने. यांनी 10 चान्समध्ये 9 गुण मिळवलेत. तुम्ही 7 चान्समध्ये अजून काही गुण मिळवलेले नाही आहेत. आता तुमच्याकडे 3 चान्स आहेत. या 3 मध्ये तुम्ही किती गुण मिळवणार हे आता आपण पाहूयात. या खेळामध्ये आता आपण पाहिलं माझ्याकडे होता जो बॉल, तो बॉल त्या शिडीवरती टाकायचा होता आणि या खेळामध्ये 2 स्पर्धक सहभागी झाले होते आणि या स्पर्धेचा निकाल हा असा आहे. तुम्हाला दिले होते 10 चान्स, त्याच्यामध्ये तुम्हाला किती गुण मिळाले?
3 गुण मिळाले, जोरदार टाळ्या होत्या. तुम्हाला मिळाले होते 10 चान्स, तुम्हाला किती गुण मिळाले? 9 गुण मिळाले. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. तर या खेळाच्या विजेत्या ठरल्या सुजाता माने यांना मिळतंय सलाम सातारा कार्यक्रमामार्फत हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. जोरदार टाळ्या होत्या. असेच अनेक खेळ खेळणार आहोत, अनेक प्रश्न विचारणार आहोत, या महिलांशी बोलणार आहोत, अनेक लोकांशी बोलणार आहोत, साताऱ्याविषयी जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत. पण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. अजिंक्यतारा साखर पेरा कंदी पेढे दुग्धाचा गाळा विजयी तोरण महाराष्ट्राचे या नगरीला प्रणाम. बोला सलाम सातारा. अशा सर्व घटकांची माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये उपलब्ध. आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 9623 680 799. महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया. तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर. तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल, और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. कभी कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता. मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ. तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी, और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं. ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है. तो मैं शुरू में दोनों रखा, एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया. इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं. अजिंक्यतारा साखर पेरा कंदी पेढे दुग्धाचा गाळा विजयी तोरण महाराष्ट्राचे या नगरीला प्रणाम. बोला सलाम सातारा.
अशा सर्व घटकांची माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये उपलब्ध. आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 9623 680 799. हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी. अनिलरावांचं नाव घेते नागपंचमी या सणा दिवशी. त्याच्या 2 वाट्या म्हणजे सासर आणि माहेर. विकासरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला वाहते तुळशी. अशोकरावांचं नाव घेते नागपंचमीच्या दिवशी. कृष्ण वाजवतो बासरी. संजय पंचाळांचं नाव घेते सुखी आहे सासरी. जुमराचं फुल उपणारचं लाटणं पिपळाचं पोळी गावाची बहीण भावाची. बहीण आली भेटीसाठी मोत्या पोवळ्यानं भरली ओटी. जाईजुईची फुलं राई रुक्मिणीच्या कानी. आणि नाव घेते सलाम सातारामध्ये गणेशरावांची लाडकी पट्टराणी. असलेल्या राधिकेला पाहून श्रीकृष्ण म्हणतो हास. प्रकाशरावांचे नाव घेते नागपंचमीचा दिवस आहे आज. गोल्डन साडी गोल्डन रिंग तानाजी माय डिअर किंग सलाम सातारा. तिच्या तळ्यात पद्मावतीची पडते सावली. संतोषरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सलाम सातारा या कार्यक्रमात मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण आहोत त्रिपुटी या ठिकाणी नागपंचमी विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपण महिलांशी चर्चा केली, जाणून घेतली महिलांची मतं या नागपंचमीविषयी. प्रश्न विचारले, प्रश्नांची उत्तरं घेतली, तसंच अनेक वेगवेगळे खेळ सुद्धा घेतले. या खेळामध्ये विजेते ठरलेल्या व्यक्तींना आपण दिलं आकर्षक गिफ्ट. आता साताराविषयी जाणून घेऊयात या ठिकाणी. माझं नाव सौ जयश्री गणेश माझगावकर. मी मेढ्यावरून आलेली आहे. सर्वात प्रथम मी नलिनी मॅडमचे धन्यवाद देते. सलाम सातारा या त्रिपुटीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला बोलावलं आणि साताऱ्याबद्दल बोलण्याचं जे मला भाग्य मिळालं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. साताऱ्याची आपली संस्कृती सणावाराची संस्कृती. धरणी मातेनं उगवल्यापासून आपल्याला देण्याचा गुणधर्म दिलेला आहे. जे जे आपल्या धरणीच्या कुशीत पडतं ते पहिल्या पावसानं आपल्याला उगवून परत मिळतं. त्याचप्रमाणे साताऱ्याची भूमी आहे. या साताऱ्याच्या भूमीमध्ये अनेक सुपुत्र जन्माला आले. ही धरणी माय आपल्याला अनेक कीर्तिवान पुरुष आणि महिला स्त्रिया जन्माला घालण्याचं आपल्याला सौभाग्य देते. ही सण संस्कृती आपल्याला आहार विहार स्वातंत्र्य विचार करण्याची आपल्याला भाषा देण्याची बोलण्याची संवाद साधण्याची सगळ्याची बुद्धी देते. हे सगळं करत असताना आपल्याला देवा ब्राह्मणाची साक्ष ठेवावी म्हणून व्रतवैकल्य सणवार करण्याची संस्कृती आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये हे दिलेलं मोठं योगदान आहे. आणि हे करण्याचा आपण छोटासा हा प्रयत्न मराठी सणामधून नागपंचमीसारख्या सणामधून करत असतो. नागोबाची पूजा सकाळपासून आज सातारा जिल्ह्यामध्ये तमाम प्रत्येक गावामध्ये धार्मिक वृत्तीनं झालेली आहे. आणि प्रत्येक महिलेनं माहेरपणाचं सुख म्हणूनच नागोबाला आपल्याला भावाच्या रूपात बघितलेलं आहे. गरीब श्रीमंतीचा हा भेद सांगण्यासाठी नागपंचमीचा सण केला जातो. एक गरीब कथा सांगते मी. एक गरीब बहीण असते, तिच्याकडे वस्त्र अलंकार काही नसतात आणि तिला माहेरी बोलावलं जात नाही. आणि जी श्रीमंत बहीण असते तिला बोलवलेलं असतं. मग काही दिवसांनी त्या बहिणीचे दिवस पालटतात आणि तिलाही श्रीमंती येते. मग तो भाऊ परत तिला घरी बोलावतो. घरी बोलवायसाठी माणूस पाठवून तिला निरोप देऊन घरी बोलवतो. ताई तू घरी ये, माहेरला ये. त्यावेळेला ती बहीण येते, पाटावरती सर्व दागिने काढून ठेवते. त्या दागिन्यांना आधी एक एक घास भरवते आणि मग भावाला सांगते, भावा तू माझ्या श्रीमंतीला बोलवलंस कारण पूर्वी माझी गरिबी होती आणि मला तू बोलवलं नव्हतं. म्हणजे आपल्या माहेराचं दुःख आणि आपल्या माहेराचं सुख हे प्रत्येक बाईला माहिती असतं आणि ते माहेरी मिळावं तसंच सासरी मिळावं. सण चालू झाले, कामं शेतातली चालू झाली की माहेरचा थोडा विसर पडतो म्हणून आपण माहेरी नागपंचमी गौरीच्या सारख्या सणाला आपण जात असतो. मला वाटतं एवढंच मला माहिती आहे आणि त्याबद्दल संधी दिलीत म्हणून धन्यवाद. सलाम सातारा कार्यक्रमात आज आपण होतो साताऱ्यातील त्रिपुटी या गावामध्ये नागपंचमी विशेष कार्यक्रमात. या ठिकाणी महिलांशी आपण चर्चा केली आणि या ठिकाणी खेळही खेळले. या खेळामध्ये ज्या विजेत्या ठरल्या त्यांना मिळालं हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे जेवणाचं कूपन. तसंच 3 प्रश्नाची अचूक उत्तरं देणाऱ्यांनाही आपण दिलं हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचे कूपन. आता वेळ मागच्या आठवड्यात विचारल्या गेलेल्या प्रश्नाची. घर बसल्या बक्षिसा जिंकामध्ये मागील आठवड्यात विचारला गेलेला प्रश्न होता, स्वामी या पुस्तकाचे लेखक कोण? स्वामी या पुस्तकाचे लेखक कोण? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रणजित देसाई. आणि या प्रश्नाची अचूक उत्तरं पाठवणारे अनेक मेसेजेस आम्हाला मिळाले. या SMS मधून कोण ठरणार मागील आठवड्याचा विजेता? या चिठ्ठ्या की ज्या चिठ्ठ्यांमध्ये ज्या लोकांनी आम्हाला अचूक उत्तरं पाठवलेले आहेत ते फोन नंबर्स या चिठ्ठ्यांमध्ये आहेत. आणि कोण ठरणार या मागील आठवड्यातल्या प्रश्नाचा विजेता ते आपल्याला या चिठ्ठ्यांमधून समजणार. मी काढणार या चिठ्ठ्यांमधून
एक अशी चिठ्ठी की जी चिठ्ठी जो नंबर ठरणार या आठवड्याचा विजेता कोण ठरतंय हा नंबर पाहूयात. गेल्या आठवड्यात विचारले गेलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवणारा अचूक नंबर आहे 73 50 46 90 25. नंबर पुन्हा एकदा, मागील आठवड्यात विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवणारा नंबर विजेता ठरलेला नंबर आहे 73 50 46 90 25. हा नंबर ठरलेला आहे अचूक विजेता की ज्याला मिळणार आहे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे सलाम सातारा कार्यक्रमामार्फत आकर्षक गिफ्ट. हा नंबर ज्या व्यक्तीचा असेल त्या व्यक्तीला लवकरात लवकर लोकवृत्त कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे आणि आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. या नंबरसाठी, या विजेता नंबरसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आता या आठवड्याचा प्रश्न आहे सातारा पासून अगदी जवळ असलेल्या पाटेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे. या आठवड्याचा प्रश्न, पाटेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर येत्या मध्ये आपल्याला पाठवायचं आहे SMS मार्फत. SMS मार्फत पाठवणारे अचूक उत्तर ठरेल या आठवड्याचा अचूक विजेता. आम्हाला SMS करण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 9623 680 799. या आठवड्याचा प्रश्न पुन्हा एकदा, सातारापासून जवळ असलेल्या पाटेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आम्हाला लवकरात लवकर पाठवा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट. सलाम सातारा या कार्यक्रमात आम्ही विचारतो 3 प्रश्न. 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना मिळतं हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. या कार्यक्रमात सातारा जिल्ह्याच्या संदर्भात तसंच जनरल नॉलेजचे अनेक प्रश्न आम्ही विचारतो. हे प्रश्नांचा असलेला महासंच आता तुम्हाला उपलब्ध झालेला आहे सलाम सातारा या पुस्तकामार्फत. सलाम सातारा या पुस्तकामध्ये सातारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि 1000 प्रश्न उत्तरं आहेत की जी प्रश्न उत्तरं आम्ही या कार्यक्रमात विचारतो. तसंच अनेक स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. हे पुस्तक लवकरात लवकर खरेदी करा आणि सातारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती मिळवा. आज आपण होतो साताऱ्यातील त्रिपुटी या ठिकाणी नागपंचमी विशेष कार्यक्रमामध्ये. त्रिपुटी या गावातील अनेक महिलांशी आपण चर्चा केली, जाणून घेतलं साताऱ्याविषयीचं मत. तसंच या ठिकाणी महिलांशी खेळले. या खेळांमध्ये विजेता ठरलेल्या व्यक्तींना दिले आपण हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक गिफ्ट. आज याच ठिकाणी निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आणि साताऱ्याविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवत राहा आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. कोणत्या? सलाम सातारामध्ये. कोणता कार्यक्रम? कोणता कार्यक्रम? जोरात बोला. व्हिडिओ जर्नलिस्ट आशुतोष ताटेसह मी स्वप्नील घोरपडे, सातारा. अजिंक्यतारा साखर पेरा कंदी पेढे दुग्धाच्या धारा विजयी तोरण महाराष्ट्राचे या नगरीला प्रणाम. बोला सलाम सातारा. अशा सर्व घटकांची माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये उपलब्ध. आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 9623 680 799. साताऱ्याला चला. महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में
एक मिसाल है तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव। ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे। मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर। तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल, और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया। कभी कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो वैसा फ़र्क नहीं समझता। मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ। तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छे लगी, और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है। तो मैं शुरू में दोनों रखा, एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं।